शेवटचा प्रॉब्लेम आहे क्वेश्चन नंबर 8. The following figures are extracted from the books of Anil Insurance Company Limited as on 31st March 2020. Claims paid less reinsurance, फायरचं आणि मरीन असं दोन बिझनेसचं दिलेलं आहे. क्लेम्स पेड रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवलं जाते. त्यानंतर दुसरं पद आहे कमिशन पेडसुद्धा रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर शेअर कॅपिटल 10,000 शेअर्स आहेत आणि एका शेअरची व्हॅल्यू आहे 100 रुपये. टोटल होतात 10 लाख रुपये. शेअर कॅपिटल हे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला दाखवलं जाते. त्यानंतर आहे एक्सपेन्सेस ऑफ मॅनेजमेंट, फायरचं आणि मरीनचं, ते सुद्धा रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला. रिझर्व फॉर अनएक्सपायर रिस्क, फायर आणि मरीनचं दिलेलं आहे. रिझर्व फॉर अनएक्सपायर रिस्क हे आहे ओपनिंग बॅलन्स, म्हणून ते रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला ओपनिंग बॅलन्स म्हणून दाखवलं जाईल. ॲडिशनल रिझर्व पण तसंच करायचं आहे, रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला ओपनिंग बॅलन्स म्हणून दाखवायचं आहे. त्यानंतर जनरल रिझर्व आहे 57,000 रुपये बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. डिप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. इन्व्हेस्टमेंट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. इंटरेस्ट अक्रूड बॅलन्स शीटच्या असेट साईडला. रिसिव्ड असतं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आलं असतं, पण ड्यू झालेलं आहे त्यामुळे बॅलन्स शीटच्या असेट साईडला. फर्निचर आणि बिल्डिंग बॅलन्स शीटच्या असेट साईडला, त्याची कॉस्ट प्राईस पण दिलेली आहे. त्यानंतर ऑफिस इक्विपमेंट हे सुद्धा बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला. कॅश ॲट बँकसुद्धा असेट साईडला. प्रीमियम लेस री इन्शुरन्स फायरचा आहे 1,05,500 आणि मरीनचा आहे 81,000. प्रीमियम रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला. प्रीमियम रिसिवेबल असेट साईडला. त्यानंतर आहे क्लेम्स आउटस्टँडिंग 1/4/2019चा आहे, म्हणजे ओपनिंगचा आहे, त्यामुळे क्लेम्स पेडच्या व्हॅल्यूमधून रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला क्लेम्स पेडमधून मायनस केलं जाईल. त्यानंतर आहे ड्यू फ्रॉम अदर इन्शुरन्स कंपनी असेट साईडला. कमिशन ऑन री इन्शुरन्स सीडेड रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर आहे डायरेक्टर फीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये डेबिट साईडला. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. टॅक्स ड्यू ॲट सोर्स, त्यामधून टॅक्सची व्हॅल्यू मायनस केली जाईल. त्यानंतर आहे ड्यू टू अदर इन्शुरन्स, ड्यू टू आहे त्यामुळे लॅबिलिटी साईडला बॅलन्स शीटच्या. त्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट रिझर्व, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज ऑल्सो गिवन. नंबर 1, क्लेम्स आउटस्टँडिंग ॲज ऑन 31st March 2020 आर फायर ₹10,200 आणि मरीन ₹4,000. हा आउटस्टँडिंग क्लेम आहे क्लोजिंगचा, त्यामुळे याचे दोन इफेक्ट होतील. एक, रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला क्लेम्स पेडमधून मध्ये प्लस केलं जाईल, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग क्लेम्स म्हणून 5व्या हेड अंतर्गत या ठिकाणी नोंदवलं जाईल बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटी साईडला. दुसरं ॲडजस्टमेंट आहे मेंटेन रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क ॲट 50% ऑफ प्रीमियम फॉर द इयर इन केस ऑफ फायर इन्शुरन्स अँड 100% ऑफ प्रीमियम फॉर द इयर इन केस ऑफ मरीन इन्शुरन्स. ही ॲडजस्टमेंट दिली नसती तरी नियमानुसार आपल्याला ते करावंच लागलं असतं. जो क्लोजिंग बॅलन्स आहे रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क, फायरच्या बाबतीत 50% आणि मरीनच्या बाबतीत नेट प्रीमियमच्या 100% घ्यायचा असतो. याचा एक इफेक्ट रेव्हेन्यू अकाउंटमध्ये क्लोजिंग बॅलन्सेस म्हणून रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला बॅलन्स ऑफ फंडमध्ये 3ऱ्या हेड अंतर्गत. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट आहे इन्क्रीज ॲडिशनल रिझर्व बाय 10% ऑफ नेट प्रीमियम ऑफ फायर. फायरच्या बाबतीमध्ये ॲडिशनल रिझर्व याच्यावर ॲडजस्टमेंट दिलेली आहे. इन्क्रीज ॲडिशनल रिझर्व बाय 10% ऑफ नेट प्रीमियम. नेट प्रीमियमच्या 10% ॲडिशनल रिझर्व वाढत आहे. कशाचं? फायरचं. त्यामुळे फायर रिव्हेन्यू अकाउंटमध्ये याची नोंद होईल. एक इफेक्ट फायर रिव्हेन्यू अकाउंटमध्ये. फायर रिव्हेन्यू अकाउंटमध्ये डेबिट साईडला जे क्लोजिंग बॅलन्स असेल त्याच्यापैकी दुसरं पद असते ॲडिशनल रिझर्व. त्यामध्ये नेट प्रीमियमच्या 10% आणि ओपनिंग बॅलन्स जेवढं आहे तेवढं या दोघांची बेरीज करून दाखवायची आहे. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला घ्यायचा आहे.
ॲडिशनल रिझर्व इन मरीन इन्शुरन्स, त्यानंतर मरीन इन्शुरन्सचा ॲडिशनल रिझर्व दिलेला आहे, इज टू बी कॅरी फॉरवर्ड. कॅरी फॉरवर्ड म्हणजे जेवढा ओपनिंगला होता तेवढाच क्लोजिंगला ठेवायचा आहे. याचा इफेक्ट मरीन रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला क्लोजिंग बॅलन्सेस मध्ये दुसरा जो पद घेतो ॲडिशनल रिझर्व तो घ्यायचा आहे. जेवढा ओपनिंगला होता तेवढाच क्लोजिंगचा दाखवायचा आहे. आणि याचा दुसरा इफेक्ट आहे तो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. त्यानंतर पाचवी ॲडजस्टमेंट आहे, मार्केट व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट इज ₹12,05,000. मार्केट व्हॅल्यू आहे इन्व्हेस्टमेंटची 12 लाख रुपये. मार्केट व्हॅल्यू किती दिलेली आहे इन्व्हेस्टमेंटची? मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे कॉस्ट प्राईस, त्याची प्राईस दिलेली आहे 12,57,500, परंतु त्याची बाजार किंमत आहे, मार्केट व्हॅल्यू आहे 12,05,000 रुपये. परंतु मार्केट व्हॅल्यू घ्यायची नाही आहे. इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू किती दिलेली आहे? इन्व्हेस्टमेंट 12,57,500, त्याची कॉस्ट प्राइस घ्यायची आहे 12,57,500 रुपये, बॅलन्सेसमध्ये दिलेला आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रिपेअर रिव्हेन्यू अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. रिव्हेन्यू अकाउंट तयार करायचे आहेत. रिव्हेन्यू अकाउंट 2 तयार करावे लागतील, एक फायर रिव्हेन्यू अकाउंट आणि दुसरा मरीन रिव्हेन्यू अकाउंट. त्यानंतर तिसरं अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस एप्रोप्रिएशन अकाउंटविषयी काही पदं दिलेले नाही आहेत, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस एप्रोप्रिएशन अकाउंट तयार करायची आवश्यकता नाही आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नंतर बॅलन्स शीट तयार करायची आहे. तर अशा प्रकारची 4 खाते तयार करायचे आहेत, 2 रिव्हेन्यू अकाउंट, एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि एक बॅलन्स शीट. तर फायर रिव्हेन्यू अकाउंटमध्ये फायरचेच पदं घ्यायचे आहेत, जसं क्लेम्स पेड आहे 40,000. क्लेम्स पेड म्हणजे क्लेम्स पेड लेस री इन्शुरन्स या नावानं दिलेलं आहे. क्लेम्स पेड लेस री इन्शुरन्स 40,000 रुपये. त्यामधून आउटस्टँडिंग क्लेम जो आहे ओपनिंगचा 7,000 रुपये तो मायनस करायचा असतो आणि क्लोजिंगचा आउटस्टँडिंग क्लेम आहे तो प्लस करायचा असतो. ओपनिंगचा आउटस्टँडिंग क्लेम हा बॅलन्सेसमध्येच दिलेला आहे आणि क्लोजिंगचा आउटस्टँडिंग क्लेम आहे तो ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला आहे. तर 40,000 क्लेम्स पेड आहे 40,000, त्याच्यामध्ये ओपनिंगचा आउटस्टँडिंग क्लेम आहे 7,000 मायनस करायचे आहे आणि क्लोजिंगचा आहे 10,200 प्लस करायचं आहे. हे कॅल्क्युलेशन 43,200 रुपये. त्यानंतर कमिशन पेड जेवढं दिलं आहे तेवढंच घ्यायचं आहे. एक्सपेन्सेस ऑफ मॅनेजमेंट 26,500 जेवढं आहे तेवढंच घ्यायचं आहे. त्यानंतर ओपनिंग बॅलन्स घ्यायचा आहे. रिव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला रिझर्व फॉर अनएक्सपायरी 1,02,000 रुपये, ॲडिशनल रिझर्व 66,000 रुपये. त्यानंतर प्रीमियम लेस री इन्शुरन्स आहे 1,05,500 रुपये आणि कमिशन ऑन री इन्शुरन्स सिडेड 11,500 रुपये. हे पदं जसे दिलेले आहेत तसेच घ्यायचे आहेत, यामध्ये काही प्लस मायनस करायचं नाही आहे. त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स आपल्याला काढायचा असतो. क्लोजिंग बॅलन्समध्ये पहिलं पद घ्यायचं आहे रिझर्व फॉर अनएक्सपायर रिस्क. नेट प्रीमियमच्या किती टक्के? 50%. कारण बिझनेस कोणता आहे? फायर इन्शुरन्सचा. फायर इन्शुरन्सचा बिझनेस असल्यामुळे नेट प्रीमियमच्या 50%. नेट प्रीमियम आहे 1,05,500 च्या 50% किती होते? 52,750. त्यामुळे 52,750 रुपये रिझर्व फॉर अनएक्सपायर रिस्क म्हणून दाखवायचे आहेत. दुसरा रिझर्व घ्यायचा असतो ॲडिशनल रिझर्व. त्याच्यावर ॲडजस्टमेंट दिलेली आहे. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की नेट प्रीमियमच्या 10% वाढ करायची आहे. वाढ करायची आहे म्हणजे जे ओपनिंग बॅलन्स आहे ॲडिशनल रिझर्वचं 66,000 रुपये, त्यामध्ये नेट प्रीमियमच्या 10% इन्क्रीज करायचं आहे. नेट प्रीमियम आहे 1,05,500 च्या 10% किती होते? 10,550 प्लस ओपनिंग बॅलन्स किती होतं? 66,000. 66,000 प्लस 10,550 76,550 हा आहे ॲडिशनल रिझर्व. याचा जो दुसरा इफेक्ट आहे, हे जे पद आपण लिहिले क्लोजिंग बॅलन्स म्हणून, त्याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला द्यायचा आहे. रिझर्व फॉर अनएक्सपायर रिस्क, फायरचं 52,750, मरीनचं अजून काढायचं आहोत आपण. ॲडिशनल रिझर्व फायरचं 76,550.
तर अशा पद्धतीनं याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि बॅलन्स काढायचा आहे. बॅलन्स म्हणजेच प्रॉफिट येईल 11,200 रुपये. क्रेडिट साईडची टोटल करायची आहे. क्रेडिट साईडची टोटल यामध्ये आहे 1,02,000 प्लस 66,000 प्लस 1,05,500 प्लस 11,500 बरोबर 2,85,000मधून बाकीचे जे पदं दिलेले आहेत बाहेर रिव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला ते मायनस करायचे आहेत. यामध्ये 43,200, 24,000, 26,500, 52,750 आणि 76,550 हे पदं मायनस करायचे आहेत. उरलेलं जे बॅलन्स आहे ते बॅलन्स येईल 11,200 रुपये. सॉरी, हे जे बॅलन्स आहे 62,000 येत आहे. त्या ठिकाणी चुकीनं 11,200 केलेलं आहे. हे बॅलन्स आहे हे येत आहे 62,000 रुपये. यामध्ये मिस्टेक झालेली आहे. 11,200ला कराल 62,000 रुपये, 62,000. त्यानंतर मरीन रिव्हेन्यू अकाउंटचं कॅल्क्युलेशन करू. मरीन रिव्हेन्यू अकाउंटमध्ये सुद्धा तसंच फायरसारखंच करायचं आहे. फक्त क्लोजिंग बॅलन्स काढताना आपल्याला नेट रिव्हेन्यूच्या 100% व्हॅल्यू घ्यायची आहे. तर क्लेम्स पेड दिलेला आहे 31,000 रुपये. त्यामधून ओपनिंगचा आउटस्टँडिंग क्लेम मायनस करायचा आहे 1,000 रुपये आणि क्लोजिंगचा प्लस करायचा आहे 4,000 रुपये, म्हणजे 34,000 रुपये हा नेट क्लेम होईल. कमिशन पेड दिलेला आहे 19,500, तेवढंच घ्यायचं आहे. एक्सपेन्सेस ऑफ मॅनेजमेंट 18,000 दिलेला आहे, तेवढंच घ्यायचं आहे. त्यानंतर ओपनिंगचा बॅलन्सेसमध्ये दिलेलंच आहे. ओपनिंग बॅलन्स जे आहे रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्कचं 61,500 रुपये, ॲडिशनल रिझर्व 8,000 रुपये दिलेला आहे आणि प्रीमियम लेस री इन्शुरन्स आहे 81,000 रुपये. त्यानंतर कमिशन ऑन री इन्शुरन्स सीडेड दिलेला आहे 1,000 रुपये. हे सर्व पदं जसेच्या तसेच घ्यायचे आहेत. त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स घ्यायचा आहे. क्लोजिंग बॅलन्समध्ये पहिलं पद घ्यायचं रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क, नेट प्रीमियमचे 100%. नेट प्रीमियम आहे 81,000, 81,000चे 100% होते 81,000 रुपये. रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क 81,000 रुपये आणि ॲडिशनल रिझर्व याच्यावर ॲडजस्टमेंट दिलेली आहे. तो कॅरी फॉरवर्ड करायला सांगितलं आहे. म्हणजे जेवढा ओपनिंगला होता तेवढाच क्लोजिंगला दाखवायचा आहे. ओपनिंगला किती आहे 8,000, तेवढाच क्लोजिंगला दाखवायचा आहे 8,000 रुपये. तर अशा प्रकारे दोन्ही हे करायचे आहे. त्यानंतर कॅल्क्युलेशन 34,000 प्लस 19,500 रुपये प्लस 18,000 प्लस 81,000 आणि 8,000 89,000 ही टोटल होते 1,60,500. यामधून क्रेडिट साईडची टोटल करायची आहे 61,500 रुपये, 61,500 प्लस 89,000 प्लस 1,000 ही टोटल येते 1,51,500. यामधून 1,60,500 रुपये मायनस करायचे आहेत. बॅलन्स आहे 9,000 रुपये. 9,000 हा लॉस येत आहे कारण डेबिट साईडची टोटल जास्त आहे आणि क्रेडिट साईडची टोटल कमी आहे, म्हणून 9,000 रुपये लॉस येत आहे. हा जो लॉस आहे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. या ठिकाणी हा केलेला आहे कारण लॉस असल्यामुळे हा कोणत्या साईडला घ्यायचा आहे डेबिट साईडला. लॉस ट्रान्सफर फ्रॉम मरीन रिव्हेन्यू अकाउंट 9,000 रुपये असं घेतलेलं आहे. तर हा 9,000 रुपये आहे लॉस. तर हा लॉस या ठिकाणी घ्यायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 9,000 रुपये. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं असतो. यामध्ये डायरेक्टर फीज आहे 2,000 रुपये, डिप्रिसिएशन आहे 10,500 रुपये, लॉस तर घेतलाच आहे 9,000 रुपये. त्यानंतर उत्पन्नाची पदं क्रेडिट साईडला घ्यायची आहे. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आहे 60,000, त्याच्यावर इन्कम टॅक्सची ॲडजस्टमेंट त्याच्या खालीच दिलेली आहे 4,500 रुपये, त्यामधून मायनस करायचे आहेत. उरलेली व्हॅल्यू 55,500 रुपये घ्यायची आहे. आणि प्रॉफिट ट्रान्सफर फ्रॉम फायर रिव्हेन्यू अकाउंट, फायर रिव्हेन्यू अकाउंटचा जो प्रॉफिट आहे तो आहे 62,000 रुपये. तो ट्रान्सफर केला, टोटल होते 1,17,500 रुपये. त्यामधून डेबिट साईडची पदं मायनस करायची आहेत 12,500 मायनस 9,000 रुपये इज इक्वल टू
96,000 रुपये, 96,000 रुपये येत आहे. या ठिकाणी चुकीनं तेच व्हॅल्यू राहिलेली आहे, मागच्याच प्रॉब्लेमची राहिली असेल. तर या ठिकाणी जी व्हॅल्यू आहे ती पण चेंज करून घ्याल. तुमच्याकडे 34,200 आहे, परंतु ती व्हॅल्यू किती येत आहे, 96,000 रुपये. त्यामुळे 34,200 कट करून त्या ठिकाणी टाकायचे आहे 96,000 रुपये. तर 96,000 रुपये हा जो बॅलन्स आहे हा प्रॉफिट बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. दुसरा जो हेड आहे रिझर्व अकाउंट, या हेड अंतर्गत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 96,000 रुपये दाखवायचे आहे. त्यानंतर बॅलन्स शीट तयार करायची आहे. बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटी साईड आणि असेट साईड अशा दोन बाजू घ्यायच्या आहेत. तर असेट साईडला शेअर कॅपिटल घ्यायचं आहे. शेअर कॅपिटल प्रॉब्लेममध्ये दिलेलंच आहे. ॲथोराइज कॅपिटल दिलेलं नाही आहे, परंतु इश्यू अँड पेडअप कॅपिटल दिलेलं आहे. त्याचं विश्लेषण पण दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये. 10,000 शेअर्स आहेत आणि एका शेअरची किंमत आहे 100 रुपये. 10,000 गुणिला 100 किती होतात, 10 लाख रुपये. त्यानंतर रिझर्व अकाउंटमध्ये जनरल रिझर्व 57,000 रुपये घ्यायचं आहे. याच्यावर काही ॲडजस्टमेंट दिलेली नाही आहे. इन्व्हेस्टमेंट रिझर्व आहे 43,000 रुपये, ते जसंच्या तसं घ्यायचं आहे. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं जे बॅलन्स आहे ते या ठिकाणी 96,000 रुपये म्हणून घ्यायचं आहे. रिझर्व अकाउंट या हेड अंतर्गत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं हे बॅलन्स आहे 96,000 रुपये. त्यानंतर बॅलन्स ऑफ फंडमध्ये जे आपण क्लोजिंग बॅलन्सेस दाखवलेले आहेत ते घ्यायचं आहे. यामध्ये पहिलं बॅलन्स आपण दाखवलं रिझर्व फॉर अनएक्सपायरी. फायरचं जेवढं होतं तेवढं घ्यायचं आहे. फायरचं होतं 92,750 रुपये आणि मरीनचं होतं 81,000 रुपये. क्लोजिंग बॅलन्स टोटल होते दोघांची 1,33,750 रुपये. त्यानंतर ॲडिशनल रिझर्व आहे फायरचं 76,550 रुपये आणि मरीनचं आहे 8,000 रुपये. दोघांची टोटल होते 84,550 रुपये. त्यानंतर डिबेंचर्स दिलेलं नाही आहे. लोन्स अँड ॲडव्हान्सेसमध्ये आउटस्टँडिंग क्लेम घ्यायचा आहे. आउटस्टँडिंग क्लेम म्हणजे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला जो आउटस्टँडिंग क्लेम आहे क्लोजिंगवाला तोच घ्यायचा आहे, ओपनिंगचा घ्यायचा नाही. फायरचा आहे 10,200 रुपये आणि मरीनचा आहे 4,000 रुपये. दोघांची टोटल होते 14,200 रुपये. त्यानंतर अमाऊंट ड्यू टू अदर इन्शुरर नावाचं पद दिलेलं आहे 21,500 रुपये. ते पण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला घ्यायचं आहे. ड्यू टू म्हटलं तर लॅबिलिटीला घ्यायचं आणि ड्यू फ्रॉम म्हटलं तर असेटला घ्यायचं आहे. त्यानंतर लोन्स नाही आहे. इन्व्हेस्टमेंट आहे 12,57,500 रुपये. त्याची मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे, परंतु मार्केट व्हॅल्यू न घेता आपल्याला कॉस्ट प्राईसच घ्यायची आहे. याची कॉस्ट प्राईस आहे 12,57,500 रुपये. मार्केट व्हॅल्यू जर विकलं असतं तर मग त्याचा जो काही डिफरन्स आहे तो त्या ठिकाणी घेतला असता, परंतु इन्व्हेस्टमेंट अजून विकलेली नाही आहे. त्याची कॉस्ट प्राईस आहे 12,57,500. मार्केट व्हॅल्यू कमी झालेली आहे, परंतु ती गुंतवणूक अजूनही विकलेली नाही आहे. त्यामुळे त्याची कॉस्ट प्राईसच घ्यायची आहे 12,57,500 रुपये. हाऊस प्रॉपर्टी दिलेली नाही आहे. एजंट बॅलन्ससुद्धा दिलेलं नाही आहे. आउटस्टँडिंग प्रीमियम दिलेला आहे. आउटस्टँडिंग प्रीमियम आहे 24,000 रुपये. इंटरेस्ट, डिव्हिडंड अँड रेंट आउटस्टँडिंग, यामध्ये इंटरेस्ट अक्रूड आहे, ड्यू झालेला आहे 10,500 रुपये. अमाऊंट ड्यू फ्रॉम अदर इन्शुरन्स आहे 13,500 रुपये. सन्ड्री डेप्टर्स दिलेला नाही आहे. बिल्स रिसिवेबल पण दिलेलं नाही आहे. त्यानंतर कॅश, यामध्ये कॅश ॲट बँक घ्यायचं आहे 80,000 रुपये. त्यानंतर अदर अकाउंट्समध्ये फर्निचरची व्हॅल्यू 6,000 रुपये, बिल्डिंगची व्हॅल्यू 43,500 रुपये आणि ऑफिस इक्विपमेंटची व्हॅल्यू 15,000 रुपये घ्यायची आहे. आणि टोटल याची करायची आहे 12,57,500, 12,57,500 रुपये प्लस 24,000 प्लस 10,500 रुपये प्लस 13,500 प्लस 86,000, 80 आणि 6 86,000, 43,500 प्लस 15,000 रुपये. तर ही टोटल होते 14,50,000 रुपये असेट साईडची. त्यानंतर लॅबिलिटी साईडची टोटल करून पहा. 10,57,000 प्लस 43,000 प्लस 96,000, 1,33,750 प्लस 84,550, 14,200
प्लस 21,500 इज इक्वल टू 14,50,000 रुपये. अशा प्रकारे आपल्याला बॅलन्स शीट तयार करायची आहे. तर अशा पद्धतीने हे जे कॅल्क्युलेशन आहेत ते तुम्हाला करायचे आहे. यामध्ये ॲडजस्टमेंट दिलेले आहे. ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट करायचे, एक संबंधित खात्यामध्ये आणि दुसरा बॅलन्स शीटमध्ये.